नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. खरं तर मला खूप आनंद होतो आहे की मी 1 जानेवारीपासून मला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे मुलांसोबत इंटरॅक्शन करण्याची आणि एक नवीन बॅच आपण लॉन्च करतो आहे. एक टेक्निकल इश्यू असा झाला आहे की बऱ्याचशा वर्ग 4थी 5वी 6वी 7व्या वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा मला विचारलं की सर आम्हालासुद्धा बॅच जॉईन करायची आहे, परंतु अडचण अशी आहे की इंग्लिश स्पीकिंग खरं तर मी असा विचार करतो की ज्यांना ऑलरेडी इंग्रजी बऱ्यापैकी येतं आणि ज्यांना फक्त कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे इंग्रजी येतं, लिहिता येतं, बोलता येतं, वाचता येतं चांगलं, परंतु अडचण ही आहे की त्यांना बोलण्यामध्ये हेजिटेशन आहे. आणि मग त्याच्यावरती आपण इथे बॅचमध्ये तोडगा काढतो की नेमकं ते का घडतं, बोलण्यामध्ये काय अडचणी येतात की आपल्याला इंग्रजी समजूनसुद्धा बोलता येत नाही. आणि मला असं वाटतं की मी त्या लोकांचा इथे बूस्टिंग अप प्रोग्राम घेतो आहे खरं तर, ज्यांना ऑलरेडी इंग्रजी येतं, बऱ्यापैकी समजतं. म्हणून मी जो स्तर निवडला आहे तो वर्ग 8वीपासून पुढचा आहे. मग त्याच्यामध्ये अगदी सगळेच सामील आहे. सो त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी म्हणेल आय एम रिअली सॉरी की मी त्यांना अटेंड करू शकत नाही, कारण टेक्निकल इश्यू असा असल्यामुळे तो एक थोडंसं प्रॉब्लेम आहे. उर्वरित सगळ्यांचं स्वागत आहे बॅचमध्ये. आत्ता जे समजा 8वीच्या पुढचे आहेत तर त्यांना जर का काही इश्यू असला तर हरकत नाही. त्यांचं इंग्रजी इथपर्यंत कसं आणायचं, बोलण्याच्या पातळीपर्यंत त्यांना कसं आणता येईल, तर ते आपल्याला निश्चितपणे करून घेता येईल. पण खरी अडचण आहे छोट्या मुलांना त्यांच्या मोठ्यांच्या पातळीवर तर आणणं हे जरा अवघड आहे. फार मोठी गॅप त्यांच्यामध्ये पडतो. सो आपण त्यांची जी बॅच आहे ती समरमध्ये, त्याच्यामध्ये ग्रामर प्लस स्पीकिंग अशा दोन्ही पण मुद्दे त्या ठिकाणी असणार आहे. 2 महिन्याची बॅच असते. साधारणपणे 2 तास त्या बॅचमध्ये आपण चांगल्या प्रकारे मेहनत करून 2 महिन्यामध्ये बऱ्यापैकी स्पीकिंगचा बेस त्या ठिकाणी तयार होतो. सो आत्ता नवीन वर्षाच्या या पहिल्या बॅचमध्ये सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि 1 जानेवारीला आपण बॅच स्टार्ट करतो. ही बॅच तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही मोडमध्ये अवेलेबल असणार आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ऑनलाईन करू शकता. एक टेक्निकल इश्यू असा आहे की नेहमीप्रमाणे ऑनलाईन म्हटल्यानंतर काही निश्चितच अडचणी राहतात आणि ऑफलाईन म्हटल्यानंतर प्रत्यक्ष इंटरॅक्शन असल्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला त्याच्यामध्ये सहभागी होऊन काम करता येतं. राहिला प्रश्न माझं इंग्रजी खूप कच्चं आहे, मला इंग्रजी अजिबातच येत नाही, मला काहीच समजत नाही, तर मला असं वाटतं तुम्ही जेव्हा वर्ग 8वीच्या पुढचा जर मी विचार करतोय तर मी जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये काहीतरी माझा हेतू असेल, त्या हिशोबाने निश्चितपणे आपल्याला फायदा होईल. स्पीकिंग ही इंग्रजी ही जगातली सगळ्यात सोपी भाषा आहे आणि त्यामुळे त्यामध्ये स्पीकिंग करणं हे त्याहूनही सोपं आहे. फक्त आपल्याला आपली भीती घालवायची आहे की मला, कारण बघा ना 26 मुळाक्षरं, त्याच्यानंतर 32 प्रोनाउन्स आहेत, त्यानंतर मोजके 200-250 व्हर्ब्स आहेत, काही प्रेपोजिशन्स आहेत, त्याच्यानंतर पर्टिक्युलर नेहमी वापरले जाणारे ॲडजेक्टिव्ज आहेत, 12 टेन्स आहेत. असं एक सगळं संक्षिप्त आहे अगदी. फार म्हणजे असं डोंगर उचलून घेण्यासारखं नाही आहे. आणि म्हणून आय थिंक ऑल ओव्हर द वर्ल्ड 80% देशांनी याला ॲक्सेप्ट केलं आहे. तर मला असं वाटतं निश्चितच ही भाषा इंटरनेटची भाषा झाली आहे, मोबाईलची भाषा झाली, म्हणून तिच्यावर आपलं प्रभुत्व असणं गरजेचं आहे. आणि आज आपण बघतोय की बऱ्याच ठिकाणी म्हणतात ना, वाणीने जग जिंकता येतं. म्हणजे आपलं भाषेवर जर का प्रभुत्व असेल तर निश्चितपणे आपल्याला काही गोष्टी कम्युनिकेशनच्या माध्यमातून अगदी सहज त्या ठिकाणी करता येतात. सो वेलकम. 1 जानेवारीपासून आपण बॅच सुरू करतोय. टायमिंगसाठी आपण व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे, नाव आणि आपलं एज्युकेशन, जेणेकरून मला तुम्हाला तो फॉर्म पाठवता येईल ज्यामध्ये तुम्ही तुमचा वेळ, जो टाईम तुम्हाला सूट होणार आहे तो त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. आणि बाकी मग इथं आल्यानंतर आपण प्रत्यक्ष बोलूयातच. आणि ऑनलाईन असेल तर आपण ऑनलाईनला त्या पद्धतीने इंटरॅक्शन करणार. सो थँक्यू आणि वेलकम. नवीन वर्षात नवीन उत्साहाने, नवीन जोमाने, नवीन काहीतरी चांगलं करण्यासाठी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू.